ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 50% आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधी आणि त्यानंतर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याचा अंदाज। संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये भाजप पुढे। आता बंडखोर आणि अपक्षांचं संकट। भाजपमधील 69 बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेत। बंडखोरांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न, तर शिंदे सेनेतनं 18, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं 13 जणांचे अर्ज। नागपुरात नाराजांची समजूत काढण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान। अनेकांकडून पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी, तर 40 जणांनी दिला पक्षाचा राजीनामा। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवस। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म्स बाद। प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या 3 जागांवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद। अपक्ष निवडणूक लढवावी लागणार। नागपुरात माजी महापौर अर्चना ढेनकरांच्या घरीच पाहायला मिळाला भाजपमधील बंडखोरीचा परिणाम। प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या विनायक ढेनकरांकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं एका महिला उमेदवाराचा फॉर्म लपवल्याचा आरोप। संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यानं कार्यकर्ते संतप्त कार्यकर्त्यांनी लतीफ पठाण या निवडणूक अधिकाऱ्याला धारेवर धरलं। छत्रपती संभाजीनगरमधील भाजप महिला कार्यकर्त्यांची नाराजी दूर। उमेदवारी न मिळाल्यामुळे दिव्या मराठेंनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। अतुल सावे, भागवत कराड आणि किशोर शितोळे यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर दिव्या मराठे यांची नाराजी दूर। जळगावात शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलं। शिंदेच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे बिनविरोध विजयी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे गौरव सोनवणे विजयी। प्रभाग क्रमांक 18 मधून त्यांचा विजय। मीरा भाईंदर मनपा निवडणुकीमध्ये एकाच घरातनं एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्याची परंपरा कायम। 4 पती पत्नींच्या जोड्या निवडणुकीच्या मैदानात। पूजा पवार, आस्तिक म्हात्रेंना ठाकरेंच्या सेनेकडून, तर ममता म्हात्रेंना शिंदेच्या सेनेकडून उमेदवारी। अहिल्यानगरमध्ये अर्ज छाननी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा। अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांच्याकडून भाजपचे अधिकृत उमेदवार दत्ता गाडगळकरांच्या अर्जावर हरकती। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वांचे अर्ज वैध ठरवलेत। परभणी महानगरपालिकेसाठी छाननीनंतर 608 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर 21 इच्छुकांचा अर्ज बाद झालेल्यांमध्ये वंचितचे 3, ठाकरेंची सेना, मनसे, बसपा आणि जनसुराज्य पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश। धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 215 उमेदवारी अर्ज बाद, तर छाननी प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज बाद झाले। छाननीनंतर 522 अर्ज वैध ठरले। अहिल्यानगरात शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। शिंदेच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। एबी फॉर्म्समध्ये चुकीची स्वाक्षरी, एबी फॉर्ममध्ये खाडाखोड अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळे हे अर्ज बाद। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना धक्का। 6 झोनमधील 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध। जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यामुळे ही कारवाई, तर अनामत रक्कम न भरल्यामुळे अनेक अर्ज बाद। भाजपसह विविध पक्षांना याचा फटका। उदगीर शहरालगत असलेल्या निडेबन या ग्रामपंचायतीच्या विरोधात बॅनरबाजी। सगळीकडे कचरा आणि दुर्गंधी पसरल्याची चित्र बॅनरवर लावली। सांगलीच्या मिरज महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला, तर आता शिंदेच्या सेनेचे उमेदवार सागर वनमाने यांच्या समर्थकांकडून हल्ला झाल्याचा आरोप। सेनेच्या उमेदवारांकडून हल्ला करण्यात आल्याचाही आरोप। इचलकरंजी महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवावडे हे शहरात दाखल। पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे अधिकारी बैठकीला उपस्थित। श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणी गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाकाबंदी करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या। दोन्ही आरोपींकडून गुन्ह्याची कबुली। शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुखांना पोलिसांनी केली अटक, तर शिंदेच्या सेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवीगाळ केल्याचा देशमुखांवर आरोप। धाराशिवमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार। दहीफळमध्ये दारूबंदीसाठी हजारो महिला रस्त्यावर। ग्रामपंचायतीसमोर ठिय्या, तर दारूबंदीचा ठरावही मंजूर। साताऱ्यामध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेडचं निषेध आंदोलन। विश्वास पाटलांच्या संभाजी कादंबरीवरून हा वाद। कादंबरीमध्ये महाराष्ट्राची बदनामी केल्याचाही आरोप। रत्नागिरीमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीला विरोध वाढला। काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्याकडून 8 जानेवारीला आंदोलनाचा इशारा। इटलीमध्ये बंद आणि वादग्रस्त ठरलेली ही कंपनी कोकणात आणल्याचाही आरोप।
जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये केळीच्या पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त. रावेरच्या तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन. शेतकऱ्यांकडून उपोषण करण्याचाही इशारा. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह खरीपातील इतर पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील 1,29,142 शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक विमा उतरवल्याची माहिती. मात्र अद्यापही पीक विम्याचे पैसे जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंतेत वाढ. राज्य सरकारनं मार्केटिंग फेडरेशनचे 8 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवले, तर 80,000 शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. दुसऱ्यांदा मिळाली उद्दिष्ट वाढ. हमीभावानं धान विक्री करण्याचा मार्गही मोकळा. सोलापूरच्या माढामधील कापसेवाडीसह अंजनगाव या भागातील द्राक्ष बागा करपल्या. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. औषधात भेसळ असल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप. गोंदियामध्ये मका लागवडीला शेतकऱ्यांची पसंती. यंदा 1,887 हेक्टर क्षेत्रावर लागवड. गव्हाला मागे टाकत शेतकऱ्यांची मक्याला पसंती. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक मक्याची लागवड. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा कांदा बिजवाईची मोठ्या प्रमाणात लागवड. संत्रा बागेत आंतरपीक म्हणून कांदा बिजवाईची लागवड केल्याचं चित्र. तर कांदा बिजवाईमध्ये रोपांची वाढ जोमानं. वाशिम बाजार समितीमध्ये अळीव पिकाच्या खरेदीला सुरुवात. तर अळीव पिकाला प्रति क्विंटल 7,500 रुपये इतका दर मिळालाय. अळीव पिकाचा वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग. जळगावच्या वाघोर धरणातनं पाण्याची गळती. निकृष्ट दर्जाच्या रबरमुळे पाण्याची गळती होतीये. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. लातूर जिल्ह्यातल्या देऊळवाडी ते दापका या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप. गावकऱ्यांकडून उपोषणाला सुरुवात. आंदोलनाची दखल घेत तहसीलदारांच्या पथकाकडून रस्त्याच्या कामांची पाहणी. कंत्राटदारानं हलगर्जीपणा केल्याचाही आरोप. वर्धा येथे वायफड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन. रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती. रस्ता दुरुस्तीच्या मागणीचं अधिकाऱ्यांना निवेदन सादर. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हा परिषदेसमोर या संदर्भात आंदोलन. बीडमध्ये टोलनाका चालकांकडून मारहाण झाल्याचा आरोप. राख कुटुंबाला 3 दिवसांपूर्वी मारहाण. तर आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या टोलनाका चालकांकडून मारहाण झाल्याचा आरोप. लातूर शहरातल्या बायपास रस्त्यावर भीषण अपघात. कारची मोटरसायकलला जोरदार धडक. अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू. संतप्त नातेवाईकांकडून रास्ता रोको आंदोलन. सततच्या रस्ते अपघातावरून नागरिक आक्रमक. जुन्नर तालुक्यातल्या अहिल्यानगर कल्याण महामार्गावर ओतूरजवळ शेतमजुरांचं वाहन आणि ट्रकची धडक दरम्यान भीषण अपघातात 2 महिला ठार आणि 15 ते 20 जण जखमी. वर्ध्याच्या धोत्रा शिवारातील अवैध दारूभट्टीवर छापा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. दारू बनवणाऱ्या साहित्यासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांविरोधात अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अकोल्यात नवीन वर्षाच्या रात्री भीषण अपघात. गोरक्षण या रोडवर भरधाव कार झाडावर आदळली. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. योजनेचे पैसे खात्यावर येण्यास सुरुवात. 2 महिन्यांचा प्रतीक्षानंतर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा. 2 महिन्यांचे प्रलंबित 3,000 खात्यावर येणं अपेक्षित असताना फक्त 1,500च खात्यावर येतात. तर पुण्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी 208वा शौर्य दिन साजरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन. विजयस्तंभ परिसरात असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना. वाशिम या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले मैदानावर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन. कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिकांची मोठी उपस्थिती. कार्यक्रमाला नागरिकांचीही मोठी उपस्थिती. नववर्षानिमित्त गोंदियाच्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांची गर्दी. शालेय विद्यार्थी देखील सहलीसाठी दाखल. गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक सुद्धा पर्यटनासाठी दाखल. नववर्षानिमित्त विश्रामगड किल्ल्यावर हजारो पणत्या पेटवत दीपोत्सव. इगतपुरी तालुक्यातल्या राजयोग प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 8 वर्षांपासून सातत्यानं याचं आयोजन. शिवरायांच्या मूर्तीची आकर्षक सजावट करून नववर्षाचं स्वागत. नवीन वर्षाची सुरुवात करताना भाविकांनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन. पहाटेपासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी. सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन. आजपासून पुढील 3 दिवस मंदिर 24 तास खुलं ठेवण्यात येणार. परळी वैद्यनाथमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मांदियाळी. महाराष्ट्रासह इतर राज्यातनं भाविक दर्शनासाठी परळीत दाखल. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. वर्ध्याच्या केळझरमधील गणेश मंदिरात भक्तांची गर्दी. तर नवीन वर्षाच्या निमित्तानं देवदर्शनाला मोठी गर्दी.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. हजारो भाविक टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करतायत. रत्नागिरीच्या फाटक प्रशालेच्या विद्यार्थ्यांकडून मानवी साखळीनं 2026ची प्रतिकृती बनवून नवीन वर्षाचं अनोखं स्वागत. या मानवी साखळीचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.